काय करता विचारलं सगळं, कारण आपल्याला त्याबद्दल बरीचशी माहिती कमी असते आणि काही माहिती नसतं काय. ते थोडंसं इंट्रोडक्शन द्यायची म्हणजे थोडीशी तरी माहिती त्या ग्रस्तांची असायला हवी, म्हणून मी स्वतःच त्यांच्याबरोबर बोलले. ते इथे इन्फंटमध्ये आलेले आहेत आपल्या मुलीकडे आणि त्यांना कुणी सांगितलं आपल्या क्लबचं मला माहिती नाही, पण इकडे येण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतंय किंवा चारूने आमंत्रण दिलं असेल, काही माहिती नाही मला. बरं, यांचा परिचय मोठा बराच परिचय आहे. त्यांनी यशाचा राजमार्ग या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय वाचकप्रिय पुस्तक आहे. ते स्वतः LICचे यशस्वी विकास अधिकारी आहेत की होतात होते, ओके, आता ते रिटायर झाले. आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित, फिडे म्हणजे काय मला कळला नाही, अर्थ काय असेल तो माहिती, कल्पना नाही, मला तरी कळला नाही, ते तुम्ही सांगू शकाल नंतर आम्हाला. आणि LICचे राष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत. अनेक मासिकातून त्यांच्या कविता कथा प्रकाशित झालेल्या आहेत. जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ते बरेचसे प्रयोग त्यांचे होतात, रेडिओ केंद्रावरचे प्रयोग होतात. ते स्वतः उत्कृष्ट योग प्रशिक्षक आहेत आणि तसेच बासरीवादकही आहेत. हो, त्याने आपल्याबरोबर बासरी आणली असेल, थोडासा झलक आपल्याला मिळाली तर बरं होईल. महाराष्ट्र सरकारतर्फे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित आहेत 1985 मध्ये. आणि स्वतः व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय प्रशिक्षक ठिकठिकाणी व्याख्याने देत ते फिरत असतात आणि हलकं फुलकं करतात. तुम्हाला कंटाळवाणं होऊ न देता प्रबोधन करण्याची त्यांची हातोटी आहे. आता आपल्याला त्यांचा प्रत्यक्ष अनुभव येईलच, तेव्हा मी जास्त काही न बोलता त्यांना सांगते, आम्हाला काय सांगायचं ते सांगा, सांगते. थँक्यू. चालू आहे. चालू मॅडम, सुरू करायचं. मला तुमच्या सगळ्यांबद्दल फारशी माहिती नाही, पण ज्यांची माहिती झाली त्या चारू मॅडम आहेत, त्यांनी परिचय करून दिले त्या खरखणस मॅडम आहेत. तुमचे आणखी कोणी अध्यक्ष पदाधिकारी मिलिंद देशमुख आहेत आणि असे सगळे ज्येष्ठ नागरिक मित्र हो आणि माझ्यावर आलेले माझ्या फॅमिली मेंबर्स. सुरुवातीलाच मॅडमने सांगितलं की देशमुख कसे आले काय मला माहिती नाही. तुम्ही ज्यावेळेस लंडनला यायचं ठरलं त्याच वेळेस ठरलं होतं की मला इथल्या मराठी लोकांना भेटायचं आहे. त्याप्रमाणे मी नेटवरून तुमचा पत्ता घेतला आणि फिरत एका मिलिंद देशमुखांशी संपर्क झाला. त्यांनी सांगितलं की तुम्ही बुधवारी या. मी एका बुधवारी इथे आलो. इथे बुधवारी आल्यानंतर त्यांनी मला सगळ्यांची ओळख करून दिली. काळे साहेब आहेत, आणखी बरेच लोक आहेत, त्यांच्यात माझ्यावर 4-5 लोक बसले आणि ओळख करून दिली. मग त्यांनी माझं माहितीपत्रक मी त्यांना दिलं. ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने तुम्ही या. आता याच्यामध्ये 2 कारणं आहेत. एक तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण आठवतं आपल्याला? चंद्र. तर माझं नाव चंद्रशेखर आहे, हे कारण असं. आणि फारसा काही त्रास देऊ नका त्या माणसाला. इथे जो काही फोन उचलतो त्याचे नाव देशमुख आहे, हे एक कारण असावं. त्यामुळे हे असे 2-3 कारणं आहेत आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर इथे उभा आहे. माझा विषय जो आहे की हॅपी लाईफ, की माणसाने सुखी कसं व्हावं. तर ते म्हणा आम्ही सुखीच आहोत, बरोबर आहे ना. तर मी सांगेन की अधिक सुखी कसं व्हावं, जास्तीत जास्त सुखी कसं व्हायचं, हे मी याच्यासाठी एक माझी वेगळी थिअरी केलेली आहे. एक त्यातली गंमतच सांगतो की मी जे सांगणार आहे त्यातलं कदाचित तुम्हाला बरंचसं माहिती असणार आहे, पण माणसाचा असं घोटाळा होतो. मनुष्य माहितीला खूप महत्त्व देतो. नॉलेज, मला हे माहिती पाहिजे, मला ह्याची माहिती पाहिजे, मला हे समजलं पाहिजे, मला याचं समजलं पाहिजे, हा काय करतो ती काय करते हे मला सगळं पाहिजे. नॉलेज घ्यायचं खूप मागे असतो. पण मी थोडासा वेगळा विचारायचा, थोडासा वेगळा मनुष्य आहे. मी नॉलेजला महत्त्व देत नाही, इतकं महत्त्व देत नाही.
कारण नॉलेज तर कुठे क्लिकवरती गुगलवर टाकलं की सगळं नॉलेज मिळून जातं आपल्याला. घर बसल्या लंडनमध्ये काय, लंडन कसं, हे सगळं आपल्याला माहिती मिळू शकतं, बरोबर आहे. पण मी ज्याला महत्त्व देतो तो एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट पासूनच सुरू होणारा शब्द आहे, त्याला म्हणतात इम्प्लिमेंट करणे. मी नॉलेजपेक्षा इम्प्लिमेंटला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे माझ्या थिअरीमध्ये कोणाला किती माहिती आहे यापेक्षा तो किती इम्प्लिमेंट करतो याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. त्यामुळे माझ्या वक्तव्याचा, माझ्या भाषणाचा तुमच्यावर जो परिणाम होईल त्यातलं तुम्ही नॉलेज काही घेऊ नका, कारण नॉलेज तुमच्याजवळ प्रचंड आहे. हल्ली सगळ्यांकडे प्रचंड नॉलेज झालेलं आहे. आणि ते आजकाल काही इतके काय म्हणतात त्याला, वेबसाईट्स वगैरे काही इतके ते साधनं आहेत, व्हॉट्सॲप म्हणा, फेसबुक म्हणा, अमुक की हल्ली बघताना इतका प्रॉब्लेम येतो की काय सांगावं. काही सांगले की त्यांना माहितीच असतं, सांगावंच काय काही कोणते. कारण व्हॉट्सॲपवरती जर मी गेलं तर तिथे बघा तर तत्वज्ञानी आहे, संगीतकार आहेत, शायर आहेत, पोस्टमन आहेत, काय काय नाही ते सगळे व्हॉट्सअपवरती. सगळं व्हॉट्सअप आपण एखादा चुटका सांगितलं नाही व्हॉट्सअप हा माहिती, हा काय सांगताय. तर माझं म्हणणं तुम्हाला विनंती अशी आहे की मी जे सांगेल त्यातलं कोणतंही नॉलेज किंवा मजकूर न घेता, त्याच्या भानगडीत न पडता, त्यातले काही जे पटले ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्या भाषणानंतर जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर